छत्रपती शिवाजी महाराज की जय, आई भवानी की जय, अंबा भवानी की जय हे मराठा साम्राज्याचे संस्थापक आणि भारतातील एक महान योद्धे होते, ज्यांनी विजापूरच्या आदिलशाहीतून स्वतंत्र राज्य निर्माण केले. जन्म 19 फेब्रुवारी 1630, शिवनेरी किल्ला. राजा छत्रपती शिवाजी शहाजी भोसले. शिवाजी मस्त वगैरे आता आपण धन्याचा ज्यूस पिऊया. एकदम एक नंबर फर्स्ट क्लास. धन्या ज्यूस भारी आहे ना, मस्त आहे ना. गोवंदन मस्त वारं सुटलंय. संध्याकाळचं वेळ आहे. काय वारं सुटलंय मस्त. भारी सुटलंय ना, काय सांगू. एक नंबर वारं सुटलंय. संध्याकाळचं वेळ आहे, सूर्य मावळत आहे आणि आता मस्त वारं सुटलंय. भारी वाटायला लागलं मस्त. आता आम्ही थांबलोय गॅलरीमध्ये. आता ह्या गॅलरीत थांबल्यानंतर आपल्याला असं वाटायला लागलं की खूप मस्त वारं आपल्याला आता गारगार वारं आपल्याला लागायला लागले. तर आता ह्याचा आनंद घेणार आहोत बाईकवरती. तर आपण आता घरातून बाहेर पडणार आहे आणि आता निघणार सरळ खाली बाईकने हडपसर गावात जाणार आहे. तिकडचं व्ह्यू आपण बघणार आहात, कसं आहे काय वातावरण, आजचं मार्केट बघू आणि मग आजचं काय आहे काय नाही ते सगळं आम्ही तुम्हाला दाखवून देऊ. तर आजचं वातावरण संध्याकाळचं सर्वांना नमस्कार. राजू ब्लॉग यूट्यूब चॅनलमध्ये आपलं सर्वांचं स्वागत. तर मित्रांनो, चला
संध्याकाळी वाजलेत 7. तर आत्ता आपण संध्याकाळी वाजलेत 7. आता आपण निघणार आहोत हडपसर. तर हडपसर मध्ये जात असताना आत्ता संध्याकाळचं वातावरण बघा किती भारी मस्त वाटतंय. संध्याकाळचं वातावरण इतकं भारी आहे ना मित्रांनो, लय भारी वातावरण आहे, गार एकदम. आज रविवार आहे, आज संडे आहे. तर आपण कसं आज एन्जॉय करू शकतो, म्हणजे आजचा दिवस आपल्याला मस्त आनंदात कसं जाऊ शकतो. आज रविवार आहे. तर मी आता सध्या घरात आहे. हे काय, हे घर आहे, घरात आहे. आता मी घरातून बाहेर पडणार आहे आणि जाणार मस्तपैकी हडपसर मार्केट फिरून येणार आहे आणि पब्लिकमध्ये ब्लॉग करणार आहे. पब्लिकमध्ये ब्लॉग करत असताना आपल्याला कोण कसं रिॲक्ट करतात ते बघू. चला. शाम को 7 बजे मैडम जी चाय बनाइए, मैडम जी चाय बनाइए. दूध तो मैंने लाया था, इतना जल्दी खत्म कैसा हुआ? खत्म झाला चहा. अरे मैडम जी चाय बनाइए, नहीं. गरम गरम चाय पी के हड़पसर घूम के आएंगे. मग आता पिलास ते काय पिलास चहा तू? हा आता पिलास करे चहा? अभी तो मैंने पिया, पी के भी 1 घंटा हो गया. अभी आता मुझे किती वाजले? ब्लॉग में किती वाजले? मेरे व्यूअर्स को दिखाना है मैं चाय कैसे पीता हूँ. बघितले काय किती वाजले चहा कशी पिते? वाह क्या मस्त चाय बन रही है भाई, गर्मा गर्म. दूध में चायपत्ती डाला, चायपत्ती में शक्कर डाला, शक्कर में 1 मिठाई भरी. मेरी धर्मपत्नी का आ गया प्यार सी बातें. वाह चाय उगल गई. अब गर्मा गर्म चाय पीने के साथ, धर्मपत्नी के साथ प्यार से चाय पीना ही कुछ बात अलग बन जाती है. अगर पत्नी नाराज हो तो उसको 1 कप चाय बना के. इतने बड़े लोटे में चाय. चला संध्याकाळ झाले ना, मस्तपैकी माझी धर्मपत्नीने आता चहा बनवलेली आहे. आता मी काय करणार, मस्तपैकी आता चाय पिणार. वाव चला संध्याकाळचं चहा पिऊन आपण हडपसर फिरून येऊ. 4 वेळेस चहा दिसते या. इथं म्हैस बांधावं एक खाली पार्किंगला. वाव बायकोच्या हातनं चहाचा आनंद वेगळा आहे बाई. घरात चहा पिलेलंच मजाच वेगळी आहे. एवढ्या मोठ्या लोटामध्ये मी चाय. तर हे असं कारण आहे, या शर्टाला आहे ना, पांढरं शर्ट आहे, हे ब्लॉगिंगला मी वापरतो आहे. पण ह्याच्यावरती आहे ना, ह्याच्यावरती डागं पडलेले आहेत. परवा पाऊस झालं, पावसाने डागं पडलेले आहेत. आता मी हे लॉन्ड्रीला देणार आहे. आता हे लॉन्ड्रीमध्ये डाग जाते की नाही बघायचं. घरात तरी काय जाईना झाले, लॉन्ड्रीमध्ये डाग जाते की नाही हे बघायचं आहे. तर चला मग आता हे लॉन्ड्रीला पण देऊ आणि हडपसर पण फिरून येऊ. काय भाजीपाला वगैरे काय घ्यायचं असेल घेऊन येऊ. बघा इथं आता हे मांजरी रेल्वे स्टेशन आहे. ट्रेन आल्यावर दिसते, लाईट लागलेली आहे, तिथं थांबलेले आहे. तर त्याचा व्ह्यू घेऊ आपण. आता इकडं असं जर फिरलं ना, इकडचं बघा वातावरण ना किती भारी सुंदर दिसायला लागले. हा बघा व्ह्यू तिकडं किती भारी सुंदर दिसायला लागले. सूर्य मावळतेला नाही का, इतकं भारी वातावरण सुंदर दिसा. आम्ही आता सध्या मांजरीच्या पुलावरती उभारलेलं आहे, दोघं नवरा बायको. इतकं भारी व्ह्यू आहे इथं. आता बघा इथं हे बघा तिथं ट्रेन यायला लागली. आता मस्त बघे, मस्त एन्जॉय.
आता सनराईजचं बघा किती भारी सुंदर दिसायला लागले तिकडे, किती सुंदर एकदम लाल लाल भडक आकाशात. आता बघा आम्ही मराठीत ब्लॉग सुरू केलेला आहे. तर आता बघा पुढे तिकडं ट्रेन आली, दिसते का ट्रेन? तर ट्रेन आली. आता हीच ट्रेन आपल्याला इकडे गेलेले दिसणार. हे गेली ट्रेन. अब मैं इस दुकान में है ना शर्ट देने के लिए जाने वाला हूँ, ड्राई क्लीन. राजू हनकंडे. काय टाकलं नाव? राजू कोणच नाही मागे, तुम्हीच पडले. खरंच ना? काय रे बघा अख्खी. श्री गजानन पेट्रोल पंप, भारत पेट्रोल पंप ह्याच्या समोरच मी उभारले आणि माझ्या बरोबर समोरच्या बाजूला सिरम कंपनी आहे. हे बघा. समोर बरोबर सिरम इन्स्टिट्यूट ऑफ इंडिया. पंढरीनाथ महाराज की जय. बघा माऊली कमरेवरती हात ठेवून मस्त उभारलेले आहेत. आणि पुढं नवरंग कला व क्रीडा संस्था म्हणजे गणपती बाप्पाचं मंदिर आहे. नवक्रांती मित्र मंडळ, दुर्गा माता ट्रस्ट म्हणजे आदिशक्ती देवीचं मंदिर आहे समोर. वाव, काय मस्त सीन दिसतं. हो मामा, 2 15 रुपयेवाले द्या की. हां, मी व्हिडिओ काढतो आता. हां, व्हिडिओ काढतो. हां, काढतो की ते. आता आम्ही दोघे येतो उसाचा रस पिणार आहे मस्तपैकी बढिया असा. 25 रुपये, 20 रुपये आणि 15 रुपये ग्लास आहे. फुल एकदम जम्बो ग्लास 25 रुपये आणि फुल ग्लास 20 रुपये आणि हाफ ग्लास 15 रुपयाला. ते चेस मस्तपैकी. आता आपण धान्याचा ज्यूस पिऊया, एकदम 1 नंबर, फर्स्ट क्लास. धान्याचा ज्यूस भारी आहे ना, मस्त आहे ना. पण आता हे मांजरे रोडलाच आहे. तर बघा आता आजूबाजूला जय कानेपणाचं रसवंतीगृह आहे. इकडं सरळ आपण इकडून आलो होतो. आपण इथं कानेपणा रसवंतीगृहाच्या इथं आपण रस पेला मस्तपैकी. 1 नंबर रस होता. आता आपण इथून जाणार आहे मार्केटमध्ये. चला मार्केट. आत्ता आपण हडपसरला चाललो आहे. पुढं सोलापूर रोड लागतं आहे. या सोलापूर रोडला 15 नंबर रोडमध्ये पुढं एक रेडी आहे. आता रस पेलं मस्तपैकी. आपण जाऊ हडपसर मार्केट. मामा आरसा कितीला आहे? हे किंवा ते पांढरं कितीला आहे? 200 रुपये. आणि तो 400 रुपये. एवढं मग? पलीकडचं 300 रुपये. हे चौरंग आहे तो 250 रुपये. 250. काय कमी नाही होणार काय? बघा कमी करा की. 280 रुपये सांगून करू का? 280 रुपये सांगतो, मग कम कर. बस काय आता काहीतरी कमी करा, भारी दिसतंय.
इतकं भारी आहे ना हे आरसा, मस्त आवडलंय काकासोबत. घरी जाऊन काकासोबत पण आपल्याला हे आरसा आवडलेला आहे. बघा काका काय असेल ते कमी करा की. हां कोसाची गाडी येऊन थांबली मस्त एकदम. पुढं सोलापूर रोड आहे, 15 नंबर रोडचं सिग्नल लागलेलं आहे. तर ह्या सिग्नलच्या बरोबर बाजूलाच फळ फ्रूट किती भारी सुंदर एकदम मस्त विकायला ठेवलेलं आहे. वाव, हे बघा हे सोलापूरला जाणारा इकडचं ट्रॅफिक पूर्ण जाम झालं आहे, पूर्ण अख्खं जाम. आत्ता आपण आलो मूलचंद प्रवेश मेन्स डिपार्टमेंट, इथं आलो आपण. आज रविवार आहे, भरपूर गर्दी आहे तुम्ही जायचं इकडून आतमध्ये यायचं आहे. बोल आता पब्लिकमध्ये ब्लॉगिंग चालू आहे. पोचलो हडपसर, रात्रीची वेळ आहे हो हडपसर. आता आपण हडपसरमध्ये इकडं बघा बस येतात जातात, पब्लिक येतं जात आहे. मस्तपैकी हे पूल आहे, संत श्री ज्ञानेश्वर महाराज पालखी मार्ग आहे हा. हे बघा पालखी मार्ग. तर आत्ता आपण इथून आहे ना भगवा चौकात उभारलेला आहे. कात्रज मुंबई बायपास पुणे, भगवा चौक हडपसर गाडीतळ असं म्हटलं जातं. तर आपण इकडचे हे ब्लॉग बघून घ्या. रात्रीचं वेळ आहे आणि आपण आता इथं थांबलेलं आहे त्या जाग्यामध्ये. हे बघा आम्ही दोघे इथं थांबलेलं आहे आता मस्त ठीक आहे. बघा हडपसर गाडीतळ, हडपसर गाडीतळमधला हा व्ह्यू हा ब्लॉग आहे. तर मी आता सध्या बाईकवरती आहे. काही महादेवराव अप्पासाहेब बडदे उद्यान हे हडपसर गाडीतळमध्ये येतं आहे. तर ह्याच्या समोरच आहे. हे बघा आम्ही दोघं इथं एकदम फर्स्टला एकदम गर्दी आहे. एकदम संध्याकाळचं वेळ आहे, सगळीकडं मार्केट भरलेलं आहे. आता माझ्या भाजीपाला मार्केट वगैरे सगळं आहे इकडं. हे बघा एकदम इकडं सगळ्या प्रकारचं व्हेरायटी भाजीपाला मार्केट लोकल पद्धतीनं सगळं भेटून जातं आहे. आणि वरती फूल आहे जाणारे आणि येणारे, आणि खाली हा मार्केट भरतो. आम्ही आता गाडीतळचे इथं एकदम पद्धतशीर इथंच थांबलेलं आहे. तर माझ्या आसपास एरियामध्ये बघायचं हा ते महादेव अप्पासाहेब बडदे उद्यान आहे. आता नवीन झालेलं आहे पण खूप छान मस्त असं आनंदित वातावरण वाटतं आहे. संध्याकाळच्या वेळेला उन्हाळ्याच्या दिवशी फिरायला माझ्यासमोर बघा भाजीपाला झालं, कपड्यांच्या व्हरायटी झालं. इकडं सगळं चप्पल कपड्यांच्या व्हरायटी असं भरपूर काय आपल्याला आहे ना. इथं हडपसरमध्ये आपल्याला कमी किमतीमध्ये हे सगळं मार्केट आपल्याला बघायला भेटेल इकडं. हडपसर कायम ट्रॅफिकनी भरलेला असतो आणि भरपूर म्हणजे भरपूर काय लोक इथं खरेदी करायला येत असतात. खूप काय लहान मुलांचे कपडे आहेत, भरपूर काय व्हरायटी आपल्याला इथं सोन्या चांदीचे पण दुकानं आपल्याला बघायला भेटत आहेत. रस आणि इकडं या बाजूला सगळं कपडे बिपडे या सगळं असे सगळं आपल्याला बघायला इकडं भेटतो. खूप मस्त संध्याकाळच्या वेळेला पब्लिक आहे. ऊन होतं, ऊन असल्यामुळे आहे ना आता संध्याकाळी पब्लिक सगळं बाहेर पडलेलं. आता मी हडपसरमध्ये आहे ना गाडीतळ फुलाखाली आहे, गाडीतळच्या फुलाखाली आहे वंचित बहुजन आघाडी. इथं मी थांबलेलं आहे. इथं आपल्याला नो पार्किंगचा बोर्ड दिसतो तरीसुद्धा इकडं सगळे वाहन वगैरे असं हे बघा असं सगळं उभारलेलं असतं वाहन वगैरे. हे बघा इकडं सगळं आता मार्केट सगळं भरलेलं आहे खूप काय. आणि इकडचं सगळे व्ह्यू असं आपल्याला बघायला
छत्रपती शिवाजी महाराज की जय. आमच्या राजांचा 1 मेला व्हिडिओ आलेला आहे, पिक्चर आलेला आहे बघा. वैभव थिएटरला या. वैभव थिएटरला येऊन आमच्या छत्रपती शिवाजी महाराजांचा इतिहास बघा. इथं आलेला आहे, याचं बघा. वैभव थिएटरला आहे पिक्चर. आता मी हडपसर वैभव थिएटरच्या इथं गाडीतळ हडपसर वैभव थिएटर इकडं मी आहे. तर आत्ता बघा माझी धर्मपत्नी माझ्यासोबत आहे. आम्ही दोघं हडपसरमध्ये फुल संध्याकाळच्या वेळेला एन्जॉय करायला लागलो, इकडं तिकडं फिरायला लागलो. तसंच तुमच्यासाठी आम्ही हडपसरचं हे ब्लॉग हे व्ह्यू घेऊन आलेलं आहे. समोर बघा. आता समोर गेलं ना सरळ हे जात आहे, सरळ स्वारगेट जात आहे, स्टेशन जात आहे, इमाननगर जात आहे, एअरपोर्ट जात आहे. सगळीकडे हे रस्ता जात आहे. इकडे गेलं की एअरपोर्ट जात आहे, इकडे गेलं की स्टेशन जात आहे. तर माझ्या आसपासला इकडचं बघा हे व्ह्यू, हे बघा. पिक्चरचं हे तिकीट काढायला चाललो आहे आता. तिकडं जाऊन आता जाणार आणि तिथं तिकीट काढणार. आता बघा तिकीट आपल्याला 150 रुपयाला आहे. किती? 150 रुपये. राजा शिवाजी पिक्चर चालू होणार आहे वैभव थिएटर हडपसर. तुझे देखा तो ये जाना सनम, प्यार होता है. आपण शिवाजी महाराजांचं आता हे बघा पिक्चर बघणार आहोत. रात्रीचं 9 ते 11 किंवा 12 काय असेल ते आपण आता व्हिडिओ बघणार आहे. चला 150 रुपयाला देऊन आपण आता वैभव थिएटरच्या पार्किंगकडे जातो, पार्क करू आणि आतमध्ये पिक्चर बघा. आता मी वैभव थिएटर पार्किंगमध्ये आलोय, गाडी लावली इथं मस्तपैकी. आता हे बघा गाडी लावली, तिकीट घेऊ आणि पुढं वरती थिएटरमध्ये. धड़कन में स्क्रीन वरती बर. काय तुंबडची मंजुळा, तुंबडची मंजुळा. हा मस्त. आपल्याला वर जायचं. ओके स्क्रीन नंबर 2. तर आपण पिक्चर थिएटरमध्ये बसलो. घर मजबूतच मस्त बनेल. तब्बीन आहे. आपण आता पिक्चर बघणार. आता ॲड चालू आहे. ये अफसर का फंदा है, जितना झटपटाओगे उतना कसता जाएगा. ये है तुम मराठों की औकात और अपने शिवाजी राजांचं मी चालू आहे. राजे शिवाजी आम्ही थिएटरमध्ये बसून राजा शिवाजी हे मी बघत आहे. तर आपण सर्वांनी वैभव थिएटर हडपसरला येऊन इकडे छत्रपती शिवाजी महाराजांचा इतिहास बघा. आम्ही थिएटरमध्ये आहे हडपसर. इथलं बघा अफजल खानला शिवाजी महाराजांनी कसं मारलं, राक्षसाचं वध कसं केला हे आपण इथं पाहत आहोत. तर आपण आपलं हे ब्लॉग तुम्हाला कसं वाटलं शेवटपर्यंत कमेंट, लाईक, शेअर, सबस्क्राईब करायला विसरू नका. आणि राजा शिवाजी हा मूव्ही बघायला विसरू नका मित्रांनो. महाराष्ट्रात असू दे, देशभरात असू दे, कुठेही राजा शिवाजी हा मूव्ही जर असेल ते तिथं जायला विसरू नका. बघा आमचा राजांचा इतिहास. राजांनी राक्षसाचं वध कसं केलेलं आहे. राजांचं एक अद्भुत शौर्यपणा, एक राजाने रचलेलं आपल्या सर्वांच्या समोर घेऊन आलेलं एक इतिहास. राजा शिवाजी आपल्या महाराष्ट्रावर आक्रमण राक्षसांनी केल्यावर त्यांच्यावर तुटून पडले. ते कसं आमचं महाराष्ट्र देश वाचवले ते तुम्ही बघा. आणि अशा राक्षसांचं वध करण्यासाठी प्रत्येकाला घरोघरी शिवाजी महाराज झालंच पाहिजे असं बघा. राजा शिवाजी राक्षसाचं वध कसं केलं या मूव्हीमध्ये बघा.